Hello friends, welcome to Sri Academy of Science Karad. In this video, we are going to discuss about the topic biotechnology. In that the sub point is application of biotechnology. या व्हिडिओ मध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर नंबर 12 स्टँडर्ड 12 याच्यामधला बायोटेक्नॉलॉजी टॉपिक पाहतोय, चॅप्टर पाहतोय. त्या चॅप्टर मधला जो सब पॉइंट आहे ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी हा आपण या व्हिडिओ मध्ये स्टार्ट करणार आहोत. ओके, मग या ठिकाणी तुम्ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन्स किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स बघितलेलं आहे. जे बुक मध्ये दिलेलं आहे तेच या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. राईट, मग ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी काय म्हटलंय बघा. बायोटेक्नॉलॉजी इज अन अम्ब्रेला टर्म कव्हरिंग अ ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ सायंटिफिक ऍप्लिकेशन्स used in many sectors such as health, agriculture, industry, environment and genomics. तर तुम्ही जर बघितलं बायोटेक्नॉलॉजी ही अम्ब्रेला टर्म आहे. अम्ब्रेला म्हणजे ब्रॉड टर्म आहे, बरोबर आहे. जसं छत्री असणार आहे, त्या छत्रीच्या खाली 2-3 माणसं सहज सामावू शकतात, बरोबर आहे. तसं बायोटेक्नॉलॉजी म्हणजे अम्ब्रेला टर्म आहे, बरोबर आहे. बायोटेक्नॉलॉजीच्या छत्राखाली असं म्हटलं तरी चालेल. बायोटेक्नॉलॉजीच्या छत्राखाली अनेक वेगवेगळ्या ब्रॉड स्पेक्ट्रम जे सायंटिफिक ऍप्लिकेशन्स आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर केले जातात, बरोबर आहे. म्हणून म्हटलेलं या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी इज अन अम्ब्रेला टर्म कव्हरिंग अ ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ सायंटिफिक ऍप्लिकेशन्स युज्ड इन मेनी सेक्टर्स सच ॲज हेल्थ अँड ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, एन्व्हायरमेंट अँड जिनोमिक्स. समजलं. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा विचार जर केला तर बायोटेक्नॉलॉजी हे असं एक क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायंटिफिक ऍप्लिकेशनचा यूज केला जातो, बरोबर आहे. आणि हा वेगवेगळ्या सायंटिफिक ऍप्लिकेशनचा यूज कशामध्ये केला जातो तर हेल्थ अँड ऍग्रिकल्चर असेल, हेल्थ ऍग्रिकल्चर सेक्टर असेल, इंडस्ट्री सेक्टर असेल, एन्व्हायरमेंटल सेक्टर असेल किंवा जिनोमिक सेक्टर असेल. या सगळ्या सेक्टरमध्ये सायंटिफिक ऍप्लिकेशनचा यूज करायचा. हे कशाच्या अंडर येणार आहे, बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. मग या ठिकाणी बघा बायोटेक्नॉलॉजी मध्ये कुठले कुठले ब्रांचेस किंवा कुठले कुठले ब्रॉड टर्मिनॉलॉजीज कव्हर केलेले आहेत. प्लांट बायोटेक्नॉलॉजी आहे, राईट. त्या प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्लांट सेल अँड टिश्यू कल्चर आलं. जीएम क्रॉप म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आले. मार्कर असोसिएटेड सिलेक्शन्स आले, राईट. त्याच्यानंतर इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जर बघितलं इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये एन्झाइम्स बायोटेक्नॉलॉजी आलं, प्रोटीन इंजिनिअरिंग आलं, मेटाबॉलिक इंजिनिअरिंग आलं, मेटाबोलिमिक्स आलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर जिनोमिक्स मध्ये जर बघितलं जिनोमिक्स मध्ये होल जीनोम सिक्वेन्सिंग आलं, जीन फंक्शनिंग आलं, रिव्हर्स जेनेटिक्स आलं, बायो इन्फॉर्मॅटिक्स आलेलं आहे. मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही जर बघितलं मायक्रोबियल जिनोमिक्स येणार आहे, बायो फर्टिलायझर्स येणार आहे, बायो पेस्टिसाइड्स येणार आहे, राईट. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी मध्ये पोल्युशन्स कंट्रोल येणार आहे, बायोफ्युल्स येणार आहे, बायो रिकमेंडेशन्स येणार आहे आणि बायो डायव्हर्सिटी येणार आहे. त्याच्यानंतर ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी मध्ये टिश्यू कल्चर, जनरेटिव्ह मेडिसिन, इम्युनोटेक्नॉलॉजी, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स, त्याच्यानंतर फार्मॅकोजेनोमिक्स आणि जीन थेरपी या सगळ्या टेक्नॉलॉजी येणार. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी या बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर सायंटिफिक ऍप्लिकेशन्स हे या वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये यूज केली जाते. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर हे सगळे जे सेक्टर्स आहेत हे कव्हर केले जाणार आहेत, राईट. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहोत हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी मध्ये. ऍक्च्युअली हेल्थ केअर या सेक्टरमध्ये बायोटेक्नॉलॉजीचा रोल काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहिलं सेंटेन्स म्हटलेलं आहे इट रेफर्स टू अ मेडिकल ऑर डायग्नोस्टिक प्रोडक्ट्स ऑर वॅक्सिन्स. म्हणजे हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी कशाचा रेफरन्स देणार आहे तर मेडिसिनल और डायग्नोस्टिक प्रोडक्ट्सचा रेफरन्स देणार आहे और वॅक्सिनचा रेफरन्स देणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी मध्ये
कशाचा रेफरन्स आपल्याला मिळेल तर पहिल्यांदा मेडिसिनचा रेफरन्स मिळणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक प्रोडक्ट्सचा रेफरन्स मिळणार आहे आणि व्हॅक्सिन्स प्रोडक्शनचा रेफरन्स मिळणार आहे, बरोबर आहे. डायग्नोस्टिक म्हणजे निदान, वेगवेगळ्या रोगांवरती निदान केले जातात, बरोबर आहे, त्याचा आपल्याला रेफरन्स मिळणार आहे. त्यामुळे पहिला पॉइंट म्हटलेला आहे इट रेफर्स टू अ मेडिसिनल ऑर डायग्नोस्टिक प्रोडक्ट ऑर वॅक्सिन, राईट. नेक्स्ट, this technology has a tremendous impact on meeting the needs of patients, बरोबर आहे. मग ह्या टेक्नॉलॉजीचा आपल्याला कशावरती इम्पॅक्ट झालेला बघायला मिळणार आहे तर जेवढे सगळे पेशंट आहेत, बरोबर आहे, जेवढे सगळे पेशंट आहेत त्या पेशंटची गरज काय त्याच्यावरती डायरेक्ट हेल्थकेअर बायोटेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट पडणार आहे. म्हणजे हेल्थकेअर बायोटेक्नॉलॉजी मधून जे पेशंट आहेत, वेगवेगळ्या डिसीजचे जे पेशंट आहेत त्यांची रिक्वायरमेंट फुलफिल केली जाणार आहे. बायोटेक्नॉलॉजी ऑफर्स पेशंट्स अ व्हरायटी ऑफ न्यू सोल्युशन्स सच ॲज, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं वेगवेगळ्या डिसीजचे जे पेशंट आहेत त्यांना वेगवेगळे सोल्युशन्स मिळालेले आहेत. मग त्याच्यामध्ये कुठले सोल्युशन्स तर बघा, पहिलं युनिक targeted and personalized therapeutic and diagnostic solutions for organ transplantations, बरोबर आहे. म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन जे केलं जातं, राईट, फॉर एक्झाम्पल हार्ट असेल, किडनी असेल, राईट, आईज असतील, बरोबर आहे. हा एक बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट येणार आहे ना, समजते का. त्यामुळे म्हटलेलं आहे युनिक टार्गेटेड अँड पर्सनलाइज्ड थेरपेटिक अँड डायग्नोस्टिक सोल्युशन्स फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन्स. हे कशामध्ये येणार आहे तर बायोटेक्नॉलॉजीनं काय दिलेलं आहे तर ज्या वेगवेगळ्या डिसीजचे जे पेशंट आहेत त्यांना एक सोल्युशन दिलेलं आहे. म्हणजे काय होऊ शकतं तर युनिक म्हणजे एकमेव, टार्गेटेड म्हणजे एखाद्या स्पेसिफिक गोष्टीला धरून चालणारी, पर्सनलाइज्ड वैयक्तिक, थेरपेटिक डायग्नोस्टिक सोल्युशन्स. थेरपेटिक डायग्नोस्टिक सोल्युशन्स म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट रोगावरती निदान करणारी. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन्स म्हणजे अवयव बदल म्हणतो ना, ट्रान्सप्लांटेशन अवयव बदलाची गोष्ट ही याच्यामध्ये काय असणार आहे येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट बघितली स्टेम सेल टेक्नॉलॉजी. स्टेम सेल टेक्नॉलॉजी म्हणजे काय, स्टेम सेल्स म्हणजे काय तर तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेला न्यूबॉर्न बेबी असेल, बरोबर आहे, त्याचा अमेरिकन जो कॉर्ड असणार आहे, राईट, त्याला आपण मराठीमध्ये नाळ असं म्हणणार आहे, ती नाळ कट केली जाते. पूर्वी ती नाळ कट केली जायची आणि फेकून दिली जायची, बरोबर आहे. पण लाईफ सायन्स मध्ये तुम्ही त्याचं स्टडी केल्यानंतर तुम्हाला समजेल की ती इनिशियल स्टेज आहे, बरोबर आहे. ती इनिशियल स्टेज असल्यामुळं त्याचा आपल्याला काय असणार आहे स्टेम सेल्स करता येतात, स्टेम सेल्स करता येतात. आणि भविष्यात त्या बाळाला कुठलेही जर रोग झाले, भविष्यात काय म्हणतोय, भविष्यात त्या बाळाला कुठलेही रोग झाले तर त्या रोगापासून त्याचं निदान करता येतं. ही स्टेम सेल्स टेक्नॉलॉजी आहे, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर हल्लीच्या काळामध्ये ते बाळाची जी नाळ आहे ती स्टोर करून ठेवता येते लिक्विड नायट्रोजन्स मध्ये. तो स्टेम सेल्स टेक्नॉलॉजी मध्ये येणार आहे. जेनेटिक काउन्सिलिंग, राईट. त्याच्यानंतर फॉरेन्सिक मेडिसिन्स मध्ये, जीन प्रोब्स मध्ये, जेनेटिक फिंगरप्रिंटिंग्स अँड कॅरिओटायपिंग्स आर आउटकम्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. हे सगळे बायोटेक्नॉलॉजीचे पार्ट आहेत. म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आलं, जे कुठल्या तरी एका युनिक डिसीज वरती आपण करू शकतो. स्टेम सेल टेक्नॉलॉजी आली, जेनेटिक काउन्सिलिंग आलं, फॉरेन्सिक मेडिसिन्स आलं, जीन प्रोब्स आले, जेनेटिक फिंगरप्रिंटिंग आलं, कॅरिओटायपिंग, हे सगळे काय आले तर बायोटेक्नॉलॉजी आउटकम्स आहेत. कशामध्ये, हेल्थ केअर टेक्नॉलॉजीमध्ये. म्हणजे हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे जे पेशंट आहेत, वेगवेगळ्या डिसीजचे वेगवेगळे जे पेशंट आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं पहिल्यांदा ह्युमन इन्सुलिन, या ठिकाणी आपल्या बुक्समध्ये किंवा आपल्या सिलेबसमध्ये ह्युमन इन्सुलिनचा रेफरन्स आलेला आहे. ह्युमन इन्सुलिन बघा काय म्हटले, इन्सुलिन इज अ पेप्टाइड हार्मोन प्रोड्यूस्ड बाय बी सेल्स ऑफ इनलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियाज. पॅनक्रियाज मध्ये लँगरहॅन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये बी सेल्स तयार केल्या जातात,
राईट, किंवा त्याच्यामध्ये बी सेल्स असणार आहे. बी सेल्स बी सेल्स आहे. त्या बी सेल्स काय करतात तर एक स्पेसिफिक प्रोटीन्स तयार करणार आहेत, ज्याला आपण काय म्हणणार आहे, इन्सुलिन असं म्हणणार आहे. त्यामुळे काय म्हटलं बघा, इन्सुलिन इज अ पेप्टाइड हार्मोन. पेप्टाइड हार्मोन आहे, राईट. सो इन्सुलिन इज अ पेप्टाइड हार्मोन प्रोड्यूस्ड बाय बी सेल्स ऑफ इनलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियास. बरोबर आहे. बी सेल्स ऑफ इनलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियास मध्ये एक स्पेशल प्रोटीन्स तयार केलं जातं किंवा एक स्पेशल पेप्टाइड हार्मोन्स तयार केलं जातं, त्याला इन्सुलिन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि ते कुणी शोधून काढलं, इन्सुलिन कुणी शोधून काढलं बघा. इट वॉज डिस्कवर्ड बाय एडवर्ड शार्पे स्कॅफर. राईट, नाव लक्षात ठेवा. कोणी शोधून काढलं, इन्सुलिन हे पॅनक्रियाज मध्ये बी सेल्स ऑफ इजलेट्स ऑफ लँगरहॅन्स मध्ये कुठल्या सायंटिस्टने शोधून काढलेला आहे तर एडवर्ड शार्पे स्कॅफर. काय नाव आहे, एडवर्ड शार्पे स्कॅफर इन 1960. बरोबर आहे. 1916 मध्ये, इन 1916 मध्ये एडवर्ड शार्पे स्कॅफर या सायंटिस्टने ह्युमन इन्सुलिन शोधून काढलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा काय म्हटलंय, इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ऑफ ब्लड शुगर लेवल. तुम्हाला माहित आहे इन्सुलिन मध्ये जर इनबॅलन्स झालं तर आपल्याला डायबिटीज मिलेटस नावाचा डिसीज होतो. बरोबर आहे. का होतो तर इन्सुलिन हे ब्लड मध्ये शुगर कंट्रोल करण्याचं काम करणार आहे. सो इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ऑफ ब्लड शुगर लेवल. बरोबर आहे. सो इन्सुलिन इज इसेन्शियल फॉर द कंट्रोल ऑफ ब्लड शुगर लेवल. रक्तामध्ये शुगरची जी लेवल आहे ती कंट्रोल करण्याचं कोण काम करणार आहे, इन्सुलिन करणार आहे. नेक्स्ट, डायबिटीज मिलेटस इज अ डिसीज इन विच सम पीपल कॅनॉट मेक इन्सुलिन देमसेल्व्स. म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये, ज्या लोकांमध्ये डायबिटीज मिलेटस नावाचा डिसीज असणार आहे किंवा रोग आहे डायबिटीज मिलेटस, त्यांच्यामध्ये काय एक हे होतं बाळांनो, तर त्यांच्यामध्ये इन्सुलिन तयार करण्याची कॅपॅसिटी संपलेली असते किंवा नसते. म्हणजे काही लोकांमध्ये इन्सुलिन तयार होत नाही. त्या लोकांना काय होणार आहे, डायबिटीज मिलेटस हा डिसीज झालेला असतो. बरोबर आहे. किंवा ज्यांच्यामध्ये इन्सुलिन हे खूप कमी प्रमाणात तयार होतं त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला डायबिटीज मिलेटस हा डिसीज बघायला मिळणार आहे. नेक्स्ट, हाकुरा. काय म्हणते बघा, हाकुरा एटल in 1977 chemically synthesized the DNA sequence of insulin for two chains A and B and separately inserted into two PBR322 plasmid vectors. आता बघा, पॅनक्रियासच्या सेलमध्ये, बी सेल्स मध्ये इन्सुलिन तयार होतं. हे कुठल्या सायंटिस्टने शोधून काढलं तर एडवर्ड शार्पे स्कॅफर. एडवर्ड शार्पे स्कॅफर या सायंटिस्टने काय केलेलं आहे तर पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन तयार होतं हे शोधून काढलेलं आहे, किंवा इन्सुलिन नावाचं एक हार्मोन असणार आहे हे शोधून काढलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर हाकुरा या सायंटिस्टने काय केलेलं आहे, हाकुरा एटल या सायंटिस्टने काय केलेलं आहे तर 1977 साली त्यांनी इन्सुलिन तयार करणारा जो डीएनएचा सिक्वेन्स आहे तो केमिकली सिंथसाइज केलेला आहे. लक्षात ठेवायचं. सो हाकुरा एटल इन 1977 केमिकली सिंथसाइज्ड डीएनए सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन. त्यांनी काय केलेलं आहे तर इन्सुलिन तयार करणारा जो डीएनएचा सिक्वेन्स आहे त्याचं केमिकल सिंथेसिस केलेलं आहे. बरोबर आहे. कुठल्या सायंटिस्टने केलेलं आहे, हाकुरा या सायंटिस्टने केलेलं आहे. आणि ते कशामध्ये केलेलं आहे, दोन चेन मध्ये केलं. बरोबर आहे. दोन चेन मध्ये केलं, चेन ए आणि चेन बी. राईट. सो फॉर टू चेन्स ए अँड बी सेपरेटली दोन चेन मध्ये केलं आणि ते दोन्ही चेन त्यांनी PBR322 प्लाझमिड्स मध्ये, प्लाझमिड वेक्टर मध्ये ते त्यांनी इन्सर्ट केलं. बरोबर आहे. म्हणजे हाकुरा या सायंटिस्टनं 1977 मध्ये इन्सुलिन तयार करणारा जो डीएनएचा सिक्वेन्स आहे तो केमिकली सिंथसाइज केला, दोन वेगवेगळ्या चेन मध्ये केला
आणि तो दोन वेगवेगळ्या ज्या चेन्स आहेत राईट, त्या दोन वेगवेगळ्या ज्या चेन्स आहेत डीएनएच्या सिक्वेन्सच्या दोन चेन्स आहेत ते त्यांनी PBr322 या प्लाझ्मिड वेक्टर मध्ये इन्सर्ट केले राईट. मग तुम्ही या ठिकाणी बघू शकता केमिकल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन इन्सुलिन. ह्यूमन इन्सुलिनचं हे केमिकल स्ट्रक्चर्स आहे, याच्यामध्ये सगळे आपल्याला अमायनो ऍसिड बघायला मिळतात. सो चेन बी 30 अमायनो ऍसिड्स राईट, हे 30 अमायनो ऍसिड्स आहेत. या ठिकाणी बघा चेन ए 21 अमायनो ऍसिड्स, समजलं. सो चेन बी ही जी वाली आहे, ही वाली ही चेन कुठली आहे ए राईट, आणि ही वाली कुठली आहे चेन बी. सॉरी, वरची चेन बी ही जी आहे या कलर मध्ये ही चेन बी वाली ही आहे अमायनो ऍसिडची चेन आहे राईट, आणि ही कुठली आहे चेन ए आहे. समजलं. या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे हॅकुरा या सायंटिस्टने केमिकली सिंथेसाइज्ड डीएनए सिक्वेन्स ऑफ इन्सुलिन. इन्सुलिन तयार करणारा डीएनए सिक्वेन्स तो त्यांनी केमिकल सिंथेसाइज केला आणि प्लाझ्मिड वेक्टर दोन प्लाझ्मिड वेक्टर घेतले PBr322. त्याच्यामध्ये त्यांनी ते सेपरेटली दोन प्लाझ्मिड वेक्टर मध्ये दोन डीएनए सिक्वेन्स त्यांनी ते इन्सर्ट केलेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे आहे ते ह्यूमन इन्सुलिनचे चेन्स आहेत, बरोबर आहे. दोन चेन्स आहेत आणि ते डायसल्फाइड बॉन्डच्या मदतीने एकत्र आलेल्या आहेत. आणि हे काय प्रोटीन आहे, बरोबर आहे. प्रोटीन काय तयार करणार आहे, एन्झाइम्स तयार करणार आहे. समजलं. एन्झाइम्स म्हणजे एन्झाइम्सचं नेचर काय असणार आहे, प्रोटीनेशियस नेचर आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सगळे अमायनो ऍसिड्स बघायला मिळणार राईट. नेक्स्ट आपण याच्या आधी काय बघितलं, एडवर्ड शार्पेस स्कॅफर या सायंटिस्टनं पॅनक्रियाच्या बी सेल्स मध्ये इन्सुलिन नावाचं पेप्टाइड हार्मोन आहे हे शोधून काढलं. त्याच्यानंतर हाकुरा या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, तर इन्सुलिन तयार करणारा जो डीएनए सिक्वेन्स आहे ते त्यांनी केमिकली सिंथेसाइज केलेला आहे, बरोबर आहे. सायंटिस्ट सगळे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा इन्सुलिन प्रोडक्शन बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इज डिझाइन्ड बाय गिल्बर्ट अँड विल्कोमॉर्फ इन 1978. बरोबर आहे. म्हणजे गिल्बर्ट आणि विल्कोमॉर्फ या सायंटिस्टने 1978 मध्ये रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या मदतीने इन्सुलिन प्रोडक्शन केलेलं आहे. लक्षात ठेवा, तीन सायंटिस्ट झाले, एडवर्ड शार्पे स्केपरहॉफ राईट, हा वाला राईट, एडवर्ड शार्पे सॅफर. तीन सायंटिस्ट आहेत. कुठले, एडवर्ड शार्पे स्कॅफर, दुसरा सायंटिस्ट हाकुरा, आणि तिसरे कुठले गिल्बर्ट अँड विल्कोमॉर्फ. या सायंटिस्टने 1978 मध्ये इन्सुलिन तयार करणारा किंवा इन्सुलिन तयार करणारा जो डीएनए आहे त्यांनी तो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केलेलं आहे राईट. लक्षात ठेवा, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाचे नीटच्या दृष्टीने. सो इन्सुलिन प्रोडक्शन बाय रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इज डिझाइन्ड बाय गिल्बर्ट अँड विल्कोमॉर्फ इन 1978. ओके. The genes are inserted by the side of beta galactosidase genes of the plasmids. बरोबर आहे. ते जो जीन आहे जो त्यांनी रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या मदतीने डिझाइन केला राईट. रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या मदतीने डिझाइन केलेला जीन जो इन्सुलिन तयार करणार आहे तो त्यांनी काय केलेला आहे, तो बीटा गॅलेक्टोसाइड जीन्स ऑफ द प्लाझमिड्स. सो the genes are inserted by the side of beta galactoside genes of the plasmid. म्हणजे प्लाझमिड मध्ये बीटा गॅलेक्टोसाइड जीन जो आहे, बीटा गॅलेक्टोसाइड जीन त्याच्या शेजारी त्यांनी तो इन्सर्ट केला. नेक्स्ट, the recombinant plasmids were then separately transformed into E. coli host. आणि तो रिकॉम्बिनंट प्लाझमिड आहे तो त्यांनी काय केलेला आहे, सेपरेटली ट्रान्सफॉर्म केला. ई कोलाई सेल मध्ये तो ट्रान्सफॉर्म केलेला आहे. नंतर काय झालं, द होस्ट प्रोड्यूस्ड पेनिसिलिनेज प्लस प्री प्रो इन्सुलिन. म्हणजे काय, तर ही जी इकोलाई सेल आहे या इकोलाई सेलने काय केलं, इकोलाई सेल मध्ये आपण प्लाझमिड इन्सर्ट केला होता ना, रिकॉम्बिनंट
डीएनए टेक्नॉलॉजीच्या थ्रू तयार केलेला जो जीन आहे, जो जीन इन्सुलिन तयार करणार आहे, तो जीन आपण काय केला तर प्लाझमिडच्या मध्ये इन्सर्ट केला. प्लाझमिड मध्ये तो कुठला इन्सर्ट केला तर बीटा गॅलेक्टोसाइडेज नावाचा जो जीन आहे त्याच्या शेजारी इन्सर्ट केला आणि इन्सर्ट केल्यानंतर तो प्लाझमिड ई कोलाई सेल मध्ये टाकला. ई कोलाई सेल मध्ये टाकल्यानंतर काय झालं, ई कोलाई सेल मध्ये टाकल्यानंतर ती जी ई कोलाई सेल आहे ती काय काय सिंथेसाइज करणार आहे किंवा काय तयार करणार आहे तर ती ई कोलाई सेल पेनिसिलेज प्लस प्री प्रो इन्सुलिन सिंथेसाइज करणार आहे. पेनिसिलिन प्लस प्री प्रो इन्सुलिन तयार करणार आहे. प्री प्रो इन्सुलिन तयार करणार आहे. नेक्स्ट, प्री प्रो इन्सुलिन पासून प्रो इन्सुलिन मिळवलं जातं आणि प्रो इन्सुलिन पासून पुन्हा इन्सुलिन मिळवलं जातं. सो इन्सुलिन इज लेटर सेपरेटेड बाय ट्रिप्सिन ट्रीटमेंट आणि ते जे इन्सुलिन आहे ते नंतर ट्रिप्सिन ट्रीटमेंटच्या मदतीने आयसोलेट केलं जातं. प्युअर इन्सुलिन हे कशापासून आयसोलेट केलं जातं, ट्रिप्सिन ट्रीटमेंट पासून आयसोलेट केलं जातं. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिली आहे. ह्यूमन पॅनक्रियास सेल आहे, राईट, आणि ह्या ह्यूमन पॅनक्रियास सेल मध्ये जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये डीएनए आहे, बरोबर आहे. या डीएनए मध्ये काय आहे तर इन्सुलिन तयार करणारा जीन आहे. या डीएनए मध्ये काय आहे, इन्सुलिन तयार करणारा जीन आहे, राईट. या डीएनए मध्ये इन्सुलिन तयार करणारा जीन आहे. तो त्याचं स्क्रीनिंग केलं आणि तो इन्सुलिन तयार करणारा जीन रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमच्या मदतीने कट केला, राईट. सायमल्टेनियसली बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियल सेल मध्ये प्लाझ्मिड डीएनए, या बॅक्टेरियल सेल मध्ये काय आहे, प्लाझ्मिड डीएनए आहे, राईट. हा प्लाझ्मिड डीएनए त्यांनी या बॅक्टेरियल सेल मधून आयसोलेट केला आणि तो प्लाझ्मिड रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईमच्या मदतीने स्पेसिफिक साइटला तो कट केला. कट केल्यानंतर तो प्लाझ्मिड अशा पद्धतीने दिसणार आहे, म्हणजे तो कट केलेला प्लाझ्मिड आणि कट केलेला इन्सुलिन तयार करणारा डीएनए हे दोन्ही एकत्र प्लाझ्मिड मध्ये इन्सर्ट केले. हा तयार झालेला प्लाझ्मिड प्लस डीएनए काय असणार आहे, रिकॉम्बिनंट डीएनए आहे, राईट. याला काय म्हणायचं, रिकॉम्बिनंट डीएनए. हा रिकॉम्बिनंट डीएनए, बरोबर आहे, तो रिकॉम्बिनंट डीएनए ई कोलाई सेल मध्ये टाकायचा आणि ई कोलाई सेल मध्ये टाकल्यानंतर ज्या वेळेला त्या ई कोलाई सेल्स आपण कल्चर मीडियम वरती टाकणार आहे, त्यासाठी मल्टिप्लिकेशन साठी टाकणार आहे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय असणार आहे तर ज्या वेळेला या ई कोलाई सेल फर्मेंटेड टँक मध्ये आपण टाकू, राईट, त्यावेळेला त्या काय करणार आहेत, पहिल्यांदा प्रो इन्सुलिन तयार करणार. कुठल्या, या ई कोलाई सेल प्रो इन्सुलिन तयार करणार. प्रो इन्सुलिन पासून प्रो इन्सुलिन मिळवलं जातं आणि प्रो इन्सुलिन पासून प्युअर इन्सुलिन मिळवलं जातं. कुठलं, ट्रिप्सिन ट्रीटमेंटच्या मदतीनं प्युअर इन्सुलिन मिळवलं जातं आणि मग या ठिकाणी ह्यूमन इन्सुलिन हे या बॉटलमध्ये पॅक केलं जातं. हे सगळे ट्रीटमेंट आहे. या ठिकाणी म्हटलंय बघा, रिकॉम्बिनंट बॅक्टेरिया मल्टिप्लाय अँड प्रोड्यूस ह्यूमन इन्सुलिन इन फर्मेंटेड टँक. फर्मेंटेड टँक मध्ये या ज्या रिकॉम्बिनंट बॅक्टेरिया आहेत त्या काय करतात, ह्यूमन इन्सुलिन तयार करणार आहेत. या ठिकाणी ह्यूमन इन्सुलिन या, राईट. आणि या ठिकाणी मग तुम्ही बघितलं तर एक्सट्रॅक्शन अँड प्युरिफिकेशन ऑफ ह्यूमन इन्सुलिन आणि मग हे ह्यूमन इन्सुलिनचं एक्सट्रॅक्शन केलं जातं आणि काय तर ते ह्यूमन इन्सुलिन प्युअर हे बॉटल मध्ये पॅक केलं जातं, राईट. सो डायग्राम आहे प्रोडक्शन ऑफ ह्यूमन इन्सुलिन. ही जी प्रोसेस आहे बाळांनो, ही सुद्धा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी आहे. ही जी प्रोसेस आहे ती सुद्धा कुठली, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीची प्रोसेस आहे, राईट. मग या ठिकाणी बघा तुम्ही, ह्यूमन प्रोटीन प्रोड्युस्ड बाय आरडीएनए टेक्नॉलॉजी टू ट्रीट ह्यूमन डिसीजेस. म्हणजे असे काही प्रोटीन्स आहेत जे रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केले जातात, ज्याच्या मदतीने वेगवेगळे मानवी रोग हे बरे केले जातात. मग या ठिकाणी बघितलं डिसऑर्डर ऑर डिसीजेस ऑर हेल्थ कंडिशन्स. त्याच्यामध्ये बघा पहिला ॲनिमिया, बरोबर आहे. त्याचा रिकॉम्बिनंट प्रोटीन कुठला आला, इरिथ्रोपॉयटिन. ॲनिमिया हा जो डिसीज आहे तो क्युअर करणारा प्रोटीन कुठला आला, इरिथ्रोपॉयटिन हा प्रोटीन आला, राईट. त्याच्यानंतर अस्थमासाठी कुठला आला, इंटरल्युकिन 1 रिसेप्टर. इंटरल्युकिन 1 रिसेप्टर हा नावाचा प्रोटीन आहे अस्थमा क्युअर करणार. त्याच्यानंतर डिसीज कुठला आला,
अँथ्रोस्क्लेरोसिस. अँथ्रोस्क्लेरोसिस या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही बघा. अँथ्रोस्क्लेरोसिस हा जो डिसीज आहे तो कुठला रिकॉम्बिनंट प्रोटीन बरा करणार आहे? प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर. बरोबर आहे. म्हणजे प्लेटलेट डिराइव्ड ग्रोथ फॅक्टर हे जे रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे ते अँथ्रोस्क्लेरोसिस नावाचा डिसीज बरा करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्चुरियन्स. बरोबर आहे. हा डिसीज पार्चुरियन्स हा डिसीज कोण बरा करणार आहे? रिलॅक्सिन नावाचा प्रोटीन बरा करणार आहे. राईट. त्याच्यानंतर ब्लड क्लॉट्स म्हणजे ब्लड आपले जे व्हेन्स आहेत त्याच्यामध्ये ब्लड क्लॉटिंग होतं. बरोबर आहे. सो तुम्हाला माहित आहे व्हेरिकोज व्हेन्स पायामध्ये होणारे व्हेरिकोज व्हेन्स ह्याच्यामध्ये होणार ब्लड क्लॉटिंगमुळे होणार. ब्लड क्लॉट होतात त्यामुळे जे आपले व्हेन्स आहेत त्या हाल म्हणतात आणि बाहेर येतात. त्याला व्हेरिकोज व्हेन्स असं म्हटलं जातं. मग व्हेरिकोज व्हेन्स किंवा ब्लड क्लॉटिंग क्युअर करणारा कुठला रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे? तर टिश्यू प्लाझ्मॅनोजेन ऍक्टिव्हेटर. काय आलं? टिश्यू प्लाझ्मॅनोजेन ऍक्टिव्हेटर TPA किंवा युरोकायनेज. टिश्यू प्लाझ्मॅनोजेन ऍक्टिव्हेटर और युरोकायनेज हा रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे. तो ब्लड क्लॉट्स हा डिसीज क्युअर करणार आहे. त्याच्यानंतर इंटरफरन्स ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर. काय बघा? इंटरफरन्स ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर किंवा इंटरल्युकिन्स मायक्रोफाज ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर. कुठले प्रोटीन आहेत बघा? कुठले रिकॉम्बिनंट प्रोटीन्स आहेत? इंटरफरन्स ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर, इंटरल्युकिन्स, मॅक्रोफाज ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर. हा कुठला डिसीज बरा करणार आहे? ते रिकॉम्बिनंट प्रोटीन कुठला डिसीज बरा करणार आहे? कॅन्सर डिसीज बरा करणार आहे. म्हणजे कॅन्सर डिसीज कोण बरा करणार? इंटरफरन्स. ओके. त्याच्यानंतर ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर, इंटरल्युकिन्स, मायक्रोफाज ऍक्टिव्हेटर फॅक्टर. बरोबर आहे. म्हणजे कुठले प्रोटीन आले बघा? इंटरफरन्स हा पहिला प्रोटीन. दुसरा ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर. नेक्स्ट इंटरल्युकिन्स. त्याच्यानंतर मॅक्रोफाज ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर. हे जे रिकॉम्बिनंट प्रोटीन्स आहेत तो कॅन्सर डिसीज बरा करणार. त्याच्यानंतर रिकॉम्बिनंट प्रोटीन इन्सुलिन. प्रोटीनच आहे ना? इन्सुलिन प्रोटीन आहे. मग हा इन्सुलिन कोण बरा करणार आहे? किंवा इन्सुलिन हे जे प्रोटीन आहे ते काय त्याच्यामुळे काय आपण बरं करू शकतो? कुठला डिसीज क्युअर करू शकतो? डायबिटीस. राईट. त्याच्यानंतर अल्फा 1 अँटीट्रिप्सिन हा जो रिकॉम्बिनंट प्रोटीन आहे तो कुठला डिसीज किंवा डिसऑर्डर बरा करू शकणार आहे? तर एम्फिसिमो नावाचा जो डिसीज आहे, एम्फिसिमो नावाचा डिसीज हा अल्फा अँटीट्रिप्सिन बरा करणार आहे. त्याच्यानंतर हिमिओफिलिया ए हा डिसीज कोण बरा करणार आहे? फॅक्टर 8. राईट. फॅक्टर 8 नावाचा जो प्रोटीन आहे रिकॉम्बिनंट प्रोटीन तो हिमिओफिलिया हा डिसऑर्डर किंवा डिसीज बरा करणार आहे. त्याच्यानंतर फॅक्टर 9 हा कोण बरा करणार आहे किंवा काय बरा करणार आहे? कुठला डिसीज बरा करेल? हेमिओफिलिया बी हा फॅक्टर 9 रिकॉम्बिनंट प्रोटीन बरा करणार आहे. त्याच्यानंतर हिपॅटायटिस बी साठी कुठलं रिकॉम्बिनंट प्रोटीन तयार केलेलं आहे? हिपॅटायटिस बी साठी कुठलं रिकॉम्बिनंट प्रोटीन तयार केलं? तर या ठिकाणी दिलंय बघा, हिपॅटायटिस बी वॅक्सिन्स हे प्रोटीन तयार केलेलं आहे. राईट. सो हिपॅटायटिस बी साठी हिपॅटायटिस बी वॅक्सिन्स तयार केलेलं आहे. सो अशा पद्धतीने हा चार्ट आहे. ह्यूमन प्रोटीन्स प्रोड्युस्ड बाय RNA टेक्नॉलॉजी टू ट्रीट ह्यूमन डिसीजेस. हे सगळे मानवाच्या शरीरामध्ये तयार होणारे प्रोटीन्स आहेत. नॅचरली पण आपल्याला बघायला मिळतात आणि हे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या मदतीने सुद्धा तयार केलेले बघायला मिळतात. मग हे रिकॉम्बिनंट DNAच्या मदतीने तयार केलेले प्रोटीन्स आहेत. हे प्रोटीन काय करतात? तर हे डिसीज जे आहे ते बरे करतात. समजलं? त्याचा हा चार्ट आहे. नेक्स्ट आता हेल्थकेअर बायोटेक्नॉलॉजी मध्ये पहिला जो पॉइंट आहे तो वॅक्सिन प्रोडक्शन्स. आता वॅक्सिन मध्ये तुम्हाला माहित आहे की कोरोना डिसीज
हा क्युअर करण्यासाठी बाजारामध्ये अनेक अनेक वॅक्सिन कंपन्या ज्या आहेत त्या उतरलेल्या आहेत, त्यांची रेस चालू आहे, बरोबर आहे. कुणाचा कोरोना क्युअर होण्याचा जो रेट आहे तो 90% आहे, कोणाचा 60%, कोणाचा 70%, कोणाचा 80%, कोणाचा 95% आहे, बरोबर आहे. प्रत्येकाची वॅक्सिन प्रिपरेशनची मेथड आली. तसंच आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर वॅक्सिन प्रोडक्शन म्हणजे वॅक्सिन कसं तयार केलं जातं, राईट, आणि त्याचा प्रोसेस काय ते बघणार आहे. बघा, सो वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये बघा, अ वॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट प्रोव्हाइड ऍक्टिव्ह acquired immunity against a certain disease. बरोबर आहे. वॅक्सिन म्हणजे काय बघा, वॅक्सिन म्हणजे काय, एक साधी गोष्ट आहे. समजा मला एखादा रोग झाला, बरोबर आहे, समजा मला एखादा रोग झाला, बरोबर आहे, तर वॅक्सिन म्हणजे काय, तर त्या रोगाला थांबवणारा, त्या रोगाला विरोध करणारा अँटीबॉडी माझ्या बॉडीमध्ये टाकायचा. फॉर एक्झाम्पल मला कोरोना आहे, बरोबर आहे, तर कोरोनाचं वॅक्सिन म्हणजे काय, कोरोनाचं वॅक्सिन म्हणजे काय, तर वॅक्सिन म्हणजे कोरोनाच्या अँटीबॉडीज असतात. कोरोनाचे काय असतात, अँटीबॉडीज. त्या कोरोनाच्या अँटीबॉडीज जर माझ्या बॉडीमध्ये टाकल्या तर त्या अँटीबॉडीज कोरोनाला रेजिस्ट करतात, बरोबर आहे, कोरोनाच्या व्हायरसला काय करणार आहे, रेजिस्ट करणार. म्हणजे वॅक्सिन म्हणजे काय, तर एखादा जो डिसीज आहे त्या डिसीजच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करणे, राईट, समजलं. So vaccine is a biological preparation that provide active acquired immunity against a certain disease. Vaccine म्हणजे अशी बायोलॉजिकल प्रिपरेशन आहे जी काय प्रोव्हाइड करणार आहे, ऍक्टिव्ह एक्वायर्ड इम्युनिटी प्रोव्हाइड करणार आहे. कुठल्याही डिसीजच्या अगेन्स्ट ऍक्टिव्ह एक्वायर्ड इम्युनिटी प्रोव्हाइड करणार आहे. मग त्याच्यामध्ये बघा तुम्ही, युजुअली इट कन्सिस्ट ऑफ अ बायोलॉजिकल एजंट्स दॅट रिप्रेझेंट्स द डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये मॅक्सिमम काय असणार आहे बाळांनो, तर बायोलॉजिकल एजंट्स असणार आहे. हा बायोलॉजिकल एजंट्स काय करणार आहे, तर डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स असणार आहे, बरोबर आहे. सो युजुअली इट कन्सिस्ट ऑफ अ बायोलॉजिकल एजंट दॅट रिप्रेझेंट्स द डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, राईट. नेक्स्ट, ऑफ्टेन मेड फ्रॉम अ वीकेंड्स or kill from the microorganisms it toxins or one of its surface protein antigens. म्हणजे एक काय असणार आहे, जसं आपण म्हणतो ना विष विषाला थांबवतं, बरोबर आहे, त्या पद्धतीचं आहे. या ठिकाणी काय असणार आहे, वॅक्सिन तयार करायचं म्हणजे काय, तर एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला थांबवण्यासाठी दुसऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करायचा, जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ऍक्टिव्हिटीला इनिबिट करेल किंवा किल करेल, बरोबर आहे. समजा ए वाला काय आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो डिसीज निर्माण करणार आहे, तर आपण ए च्या ऐवजी ए ला बी हा मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरायचा आणि ए च्या ऍक्टिव्हिटीला स्टॉप करायचं, बरोबर आहे, समजलं. किंवा बी चे जे प्रोटीन प्रोडक्ट आहेत किंवा याचे जे अँटीजेन्स आहेत ते याच्या अगेन्स्ट वापरायचे, समजलं. म्हणजे जसं वेनमला अँटीवेनम आहे तसं डिसीजला वॅक्सिन्स आहे. बायोटेक्नॉलॉजी हॅज ऑफर्ड मॉडर्न डायग्नोस्टिक टेस्ट किट्स रिक्टेसियल्स म्हणजे मुर्दूस, रिक्टेल्स म्हणजे काय, मुर्दूस, राईट. सो बायोटेक्नॉलॉजी हॅज ऑफर्ड मॉडर्न डायग्नोस्टिक टेस्ट किट्स रिक्टेसियल्स bacterial and viral vaccines along with the radio labeled biological therapeutic for images and analysis. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीनं आतापर्यंत काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे, तर मॉडर्न डायग्नोस्टिक टेस्ट प्रोव्हाइड केलेले आहे, राईट, म्हणजे अत्याधुनिक निदान प्रोव्हाइड केलेलं आहे. जे पेशंट आहेत जे वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेले असतात त्यांच्यासाठी काय असणार आहे, अत्याधुनिक निदान प्रोव्हाइड केलेले आहे, बरोबर आहे. अत्याधुनिक निदान प्रोव्हाइड केलेले आहे, ते निदान ते करू शकतात आणि लगेच जो रोग त्यांना झालेला आहे त्याच्यावरती ते पुढं उपचार करू शकतात. या ठिकाणी एक नाव दिलेलं आहे रिक्टेल्स म्हणजे काय, तर मुर्दूस असेल, बॅक्टेरियल डिसीज असेल, व्हायरल वॅक्सिन्स असतील, हे बायोटेक्नॉलॉजी त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, जर्नी ऑफ वॅक्सिन अ कॉम्प्लेक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. वॅक्सिन कसं तयार केलं जातं आपण स्टेप्स बघणार आहे बघा. बॅक्टेरिया, व्हायरस और सेल कल्चर.
जो बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल किंवा सेल कल्चर केलं जातं, त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं, त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं, त्याचं इनऍक्टिव्हेशन केलं जातं. राईट, इनऍक्टिव्हेशन केल्यानंतर व्हायलन्स असेंबली केली जाते त्याची, त्याच्यानंतर त्याचं फॉर्म्युलेशन्स केलं जातं. राईट, आणि फॉर्म्युलेशन्स नंतर त्याचं फिलिंग केलं जातं. फॉर्म्युलेशन झाल्यानंतर फिलिंग केलं जातं आणि त्याचं फ्रीजिंग किंवा ड्राईंग केलं जातं. नंतर पॅकेजिंग केलं जातं आणि बॅचेसमध्ये रिलीज केलं जातं आणि बॅचेसमध्ये रिलीज केल्यानंतर मग ट्रान्सपोर्टेशनसाठी पाठवलं जातं. समजलं? ही एक डायग्राम आपल्याला माहीत पाहिजे. राईट, आता तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या स्टेप्स मधून कोरोनाचं वॅक्सिन कुठपर्यंत आलेलं आहे, तर पॅकेजिंग पर्यंत आलेलं आहे. राईट, आणि एकदा का गव्हर्नमेंटची परवानगी मिळाली तर ते नंतर बॅचेस वाईज रिलीज होणार आहे. समजलं वॅक्सिन? त्याच्यामध्ये बघा, वॅक्सिन्स हॅव eliminated smallpox, polio and other deadly diseases from the last several decades. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर वॅक्सिनच्या मदतीने आपण स्मॉल पॉक्स, पोलिओ आणि बाकीचे जे घातक रोग आहेत त्यांना आपण थांबवलेलं आहे. बायोटेक्नॉलॉजी हॅज मेड advancements in vaccination by making recombinant vaccines that have the potential to eradicate non-communicable disease like cancer. बायोटेक्नॉलॉजी मदतीने आपण कम्युनिकेटेड डिसीज हे वॅक्सिनच्या मदतीने थांबवलेले आहेत, पण जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जो रोग होत नाही, त्याच्यामध्ये कॅन्सर आलं, त्या कॅन्सरचे सुद्धा आपण वॅक्सिन तयार केलेले आहे. राईट, सो त्या कॅन्सरची सुद्धा आपण वॅक्सिन तयार केलेली आहे. म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आहे, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस याच्यामध्ये कॅन्सर येणार आहे. समजा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालं, त्याच्या शेजारी मी जर जाऊन उभं राहिलो तर तो कॅन्सर मला होणार नाही. हे अशा प्रकारचे जे डिसीजेस आहेत ते सुद्धा आपण इरेडिकेट म्हणजे पूर्णपणे नाहीसे केलेले आहेत किंवा नाहीसे करण्याचे पोटेन्शियल हे वॅक्सिन मध्ये. ओके, नेक्स्ट, naked DNA vaccine, viral vector vaccines and plant derived vaccines are found to be most effective against a number of bacteria and viral disorder. मग तुम्ही जर बघितलं जे नेकेड डीएनए वॅक्सिन्स आहेत, व्हायरल वेक्टर वॅक्सिन्स असतील किंवा प्लांट डिराइव्ड वॅक्सिन्स आहेत, हे सगळे कशाच्या अगेन्स्ट इफेक्टिव्ह आहेत, तर अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आहेत त्यांच्या अगेन्स्ट ते इफेक्टिव्ह आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला बघितलेलं आहे, आपण या ठिकाणी एक डायग्राम बघितलेली आहे. कशाची डायग्राम आहे? हेपॅटायटिस बी हा जो व्हायरस आहे त्याचं वॅक्सिन कशा पद्धतीने तयार केलं जातं बघा. राईट, तर हा जो हेपॅटायटिस बी आहे, या हेपॅटायटिस बी व्हायरस मधला डीएनए किंवा आरएनए असेल, बरोबर आहे. या डीएनए किंवा आरएनए मधला काय करायचं आपल्याला, हेपॅटायटिस बी अँटीजेन प्रोड्युसिंग जीन्स आपल्याला आयसोलेट करायचं. म्हणजे हेपॅटायटिस बी मध्ये जो व्हायरस आहे त्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे, त्या जेनेटिक मटेरियल मध्ये आपल्याला अँटीजेन प्रोड्युसिंग जीन शोधायचा आहे, तो स्क्रीन करायचा. राईट, समजलं? बॅक्टेरिया मधला प्लाझ्मिड काढायचा आहे आणि तो प्लाझ्मिड रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइमच्या मदतीने कट करायचा आणि या प्लाझ्मिड मध्ये हा हेपॅटायटिस बी अँटीजेन्स तयार करणारा जीन याच्यामध्ये टाकला की हा काय करायला, रिकॉम्बिनंट डीएनए तयार. हा रिकॉम्बिनंट डीएनए ईस्ट सेल मध्ये टाकायचा. ईस्ट सेलला मल्टिप्लाय होण्यासाठी ठेवायच्या. मल्टिप्लाय झाल्यानंतर फर्मेंटेशन टँक मध्ये या ज्या ईस्ट सेल आहेत या काय करणार आहेत, तर हेपॅटायटिस बी च्या अँटीजेन्स तयार करणार आहेत. ते अँटीजेन सगळं आपण काय करायचं आहे, एक्सट्रॅक्ट करायचं आहे, ते कलेक्ट करायचं आहे आणि बॉटल्स मध्ये भरून पॅक करायचं आहे. समजलं? ही रिकॉम्बिनंट, ही सुद्धा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीज आहे. समजलं? कशाची? हेपॅटायटिस बी ची. राईट, म्हणजे हेपॅटायटिस बी हा जो व्हायरस आहे त्याच्याच बॉडीमध्ये त्याच्या अँटीजेन्स तयार करणारा जीन आहे. समजलं? तो आयसोलेट केला, तो रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी तो प्लाझ्मिड मध्ये टाकला. प्लाझ्मिड मध्ये टाकल्यानंतर रिकॉम्बिनंट डीएनए झाला. तो रिकॉम्बिनंट डीएनए तो त्या ईस्ट सेल मध्ये इन्सर्ट करायचा. ईस्ट सेल मध्ये इन्सर्ट केल्यानंतर तो फर्मेंटेशन टँक मध्ये आतमध्ये टाकायचा आणि मग पुन्हा फर्मेंटेशन टँक मध्ये या ईस्ट सेल काय करतील, तर हेपॅटायटिस बी च्या अँटीजेन्स तयार करणार आहेत.
या ठिकाणी दिलं बघा, हेपॅटायटिस बी चे अँटीजेन्स तयार केले. हे अँटीजेन्स काय करायचे, एक्सट्रॅक्ट करायचे, प्युरिफाय करायचे आणि ते वॅक्सिन म्हणून नंतर सेल करायचे. समजलं? नेक्स्ट, ओरल वॅक्सिन अ नोवेल अप्रोच. नावच आहे ओरल वॅक्सिन अ नोवेल अप्रोच. मग तुम्हाला माहित आहे पहिलं वॅक्सिन हे फक्त इंजेक्शनच्या मदतीने दिलं जायचं, बरोबर आहे. आत्ताची जी वॅक्सिनची मेथड आहे ते टॅबलेटच्या फॉर्म मध्ये किंवा एक थीन ग्लासच्या फॉर्म मध्ये किंवा प्लास्टिक पेपरच्या फॉर्म मध्ये हे आपल्याला प्रोव्हाइड केली जाते, राईट. मग या ठिकाणी म्हटलं बघा, द लेटेस्ट हॉट स्पॉट इन द फील्ड ऑफ वॅक्सिन रिसर्च इज द डेव्हलपमेंट ऑफ वॅक्सिन विच कॅन बी टेकन ओरली. म्हणजे वॅक्सिन तयार करण्याच्या त्या डिकेड्स मध्ये, त्या एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात हॉटस्पॉट मोठं कुठलं आहे, तर वॅक्सिन हे ओरली प्रोव्हाइड केलं जातं. सो वॅक्सिन विच कॅन बी टेकन ओरली, म्हणजे असं वॅक्सिन जे आपण ओरली घेऊ शकतो. जसं अन्न पदार्थ खातो तसं वॅक्सिन ओरली घेऊ शकतो. मग immunogenic proteins of certain pathogens is found to be active when administered orally, right. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं वॅक्सिन ओरली घेणार आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये इम्युनोजेनिक प्रोटीन आढळणार आहेत. काही पॅथोजनचे इम्युनोजेनिक प्रोटीन आढळणार आहेत, समजलं, त्या वॅक्सिन मध्ये. The gene corresponding to such a protein is isolated and a gene constructed is produced. आणि त्या पद्धतीचे जे जीन आहेत ते काय केले जातात, त्या पद्धतीचे प्रोटीन्स तयार करणार आहेत. ते जीन आयसोलेट करायचे आणि कन्स्ट्रक्शन करायचं, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी मध्ये ठेवून द्यायचं आणि मग ते ओरल वॅक्सिन्स तयार करून टाकायचं. दिस इज इंट्रोड्यूस्ड अँड एक्सप्रेस्ड इन अ प्लांट जीनोम which results in production of such immunogenic proteins in the part of plant where it is expressed. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल या डायग्राम तुम्ही जर बघितलं, राईट, या डायग्राम मध्ये आता इथं हेपॅटायटिस बी तयार करणारा हेपॅटायटिस बी व्हायरस आहे, बरोबर आहे. हा वेगळा व्हायरस पकडतो, हा वेगळा व्हायरस पकडतो, बरोबर आहे. या व्हायरस मधला डीएनए किंवा आरएनए हा डिसीज कॉझिंग आहे, रोग निर्माण करणार आहे. पण त्याच डीएनए किंवा आरएनए मध्ये किंवा त्याच व्हायरसच्या जेनेटिक मटेरियल मध्ये त्याचे अँटीजेन्स तयार करणारा सुद्धा जीन आहे. त्याचा अँटीजेन्स तयार करणारा सुद्धा जीन आहे. तो जीन आयसोलेट केला, बरोबर आहे. बॅक्टेरियल सेल मधून आपण प्लाझमिड काढला आणि बॅक्टेरियल सेल मधून प्लाझमिड काढल्यानंतर त्या प्लाझमिड मध्ये आपण हा जीन इन्सर्ट केला. आता रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी थ्रू आपण काय केला, रिकॉम्बिनंट डीएनए तयार केला. ज्या रिकॉम्बिनंट डीएनए मध्ये प्लाझमिड पण आहे विथ अँटीजेन, त्या डिसीजला अँटीजेन्स करणारा जीन, अँटीजेन सिक्रेट करणारा जीन पण आहे. आता हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे तो ईस्ट सेल मध्ये टाकायचा नाही, तर तो कुठल्या सेल मध्ये टाकायचा, प्लांट सेल मध्ये. फॉर एक्झाम्पल मला गाजर खायचं आहे, त्या गाजरामधून मला वॅक्सिन मिळायला पाहिजे, तर मी काय करणार, तर हा रिकॉम्बिनंट डीएनए त्या गाजराच्या सेल मध्ये टाकणार, बरोबर आहे. गाजर मध्ये टाकणार, गाजरच्या प्लांट मध्ये टाकणार, कॅरेटच्या प्लांट मध्ये टाकणार. ज्या वेळेला ते कॅरेट मोठं होईल, मी गाजर ज्या वेळेला खाणार आहे त्या वेळेला ते वॅक्सिन मला त्या गाजराच्या फॉर्म मध्ये मला मिळणार आहे. समजलं? अशा पद्धतीने केलं जातं. म्हणजे इथपर्यंत सगळी प्रोसेस सेम. फक्त हा जो रिकॉम्बिनंट डीएनए टाकताना, हा रिकॉम्बिनंट डीएनए टाकताना फूड मध्ये टाकायचं. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ना मला गाजर खायचं, तर त्या कॅरेट प्लांट मध्ये टाकायचं आहे. हा त्या कॅरेट प्लांट मध्ये हे वॅक्सिनच्या फॉर्म मध्ये मिळणार आहे. बघा, म्हणून म्हटलेलं आहे दिस इज इंट्रोड्यूस्ड अँड एक्सप्रेस्ड इन अ प्लांट जीनोम which results in production of such immunogenic proteins in the part of the plant where it is expressed. बरोबर आहे. मग आपल्याला प्लांट पार्ट मध्ये टाकायचं आहे ज्या ठिकाणी ते एक्सप्रेस होईल. समजलं? These when fed into animal or mainly human, the person becomes vaccinated against certain pathogens. आणि ज्या वेळेला ते प्लांट पार्ट, त्या वनस्पतीचा अवयव एखाद्या प्राण्याला किंवा मेनली आपण माणसांना देणार आहे, त्यावेळेला त्या माणसांमध्ये किंवा तो जो माणूस आहे किंवा ती जी व्यक्ती आहे ती वॅक्सिनेटेड होणार आहे. काय होणार आहे? वॅक्सिनेटेड होणार आहे सर्टन पॅथोजन्सला. सो सच वॅक्सिन्स आर कॉल्ड
एडिबल वॅक्सिन्स. त्या वॅक्सिनला काय म्हटलं जातं? एडिबल वॅक्सिन. मग तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी डायग्राम वाढवलो. प्रोडक्शन ऑफ एडिबल वॅक्सिनचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. हा वेक्टर आहे. या वेक्टर मध्ये मी एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट एखादा डिसीज निर्माण करणारा जो व्हायरस आहे त्या व्हायरस मधलाच मी जीन काढला जो व्हायरस त्या डिसीजच्या अँटीबॉडीज तयार करणार आहे. तो व्हायरस मी काढला, सॉरी तो जीन मी काढला जो जीन त्या व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करतो. तो जीन मी काढला आणि त्या वेक्टर मध्ये टाकला. वेक्टर हा तो प्लांट सेल मध्ये टाकला. प्लांट सेल्स कशामध्ये असणार आहेत? लीफ मध्ये, राईट. ट्रान्सजेनिक लीफ डिसीजच्या ट्रान्सजेनिक लीफच्या मदतीने मी काय केलं तर पूर्ण बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने लीफचं टिश्यू कल्चर केलं. काय केलं? लीफचं टिश्यू कल्चर केलं आणि ते लीफचं टिश्यू कल्चर करून जेवढे सगळे नवीन प्लांट्स तयार केले ते प्लांट्स नंतर ज्या वेळेला इडिबल पार्ट तयार करतील त्यावेळेला या इडिबल पोर्शन मध्ये हे वॅक्सिन्स असणार आहे. समजलं? किंवा या इडिबल पोर्शन मध्ये हा जीन एक्सप्रेस होणार आहे. हा जीन एक्सप्रेस होणार आहे. तो जीन माझ्या शरीरामध्ये गेला की माझं वॅक्सिनेशन झालं. त्या डिसीजला मी रेजिस्टन्स असणार आहे. समजतंय का? मग या ठिकाणी बघा, अन एक्साइटिंग इनोव्हेशन्स इज प्रोडक्शन ऑफ मेल्ट इन द माउथ. सगळ्यात महत्वाचं एक्साइटिंग इनोव्हेशन अशा पद्धतीने ग्लास स्ट्रिप्स असणार आहे. ऍक्च्युली ती ग्लासची नसते पण ग्लास सारखी दिसते. ही स्ट्रिप टाकायची, काढायची आणि आपली जी जीभ आहे, टंग आहे, त्या टंग खाली ठेवून द्यायची. विदिन अ सेकंड काय होणार आहे? ही जी स्ट्रिप आहे ती आपल्या सलायवामध्ये मिक्स होऊन जाणार. समजलं? सो अ एक्साइटिंग इन्व्हेन्शन is production of melt in mouth vaccine that can be administered by placing them under the tongue, under your tongue, that delivered it into the blood streams. बरोबर आहे? म्हणजे ही स्ट्रिप घ्यायची, आपल्या जिभेखाली ठेवली की सलायवा मध्ये मिक्स झाल्यानंतर ती लगेच ब्लड स्ट्रीम मध्ये पोहोचणार आहे. राईट? द मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल इज द प्रोडक्शन ऑफ फ्लू वॅक्सिन बाय बॅसिलस विच मेल्ट इन युअर माउथ. एक्झाम्पल कुठला आहे? फ्लू वॅक्सिन्स आहे. म्हणजे आपला ताप वगैरे असतो ना, ताप, त्या तापाला तयार केलेलं हे वॅक्सिन्स आहे जे आपल्या माउथ मध्ये ठेवलं. कशापासून तयार केलंय? बॅसिलस या बॅक्टेरियापासून तयार केलेलं आहे जे आपल्या माउथ मध्ये ठेवलं की लगेच मेल्ट होणार आहे. द ट्रिमंडस बेनिफिट्स ऑफ सच वॅक्सिन्स इज द कम्फर्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, लो कॉस्ट अँड इझी ऑफ स्टोरेज. राईट? आता कोरोनाचं काही वॅक्सिन्स आहे, लोक वरडायला लागली की स्टोरेज करायला खूप पैसे जाणार, स्टोअर करायला खूप पैसे जाणार, स्टोअर करायला खूप पैसे जाणार. बरोबर आहे ना? या वॅक्सिनचा फायदा काय? या वॅक्सिनचा ऍडमिनिस्ट्रेशनला फायदा काय? तर हे वॅक्सिन हे खूप बेनिफिशियल आहे. काय? एक तर कमी किमतीमध्ये तयार होणार, सोपं तयार करण्याची प्रोसेस आहे ती सोपी आहे आणि स्टोअर करायला सोपं आहे. समजलं? मग या ठिकाणी वॅक्सिन माउथ स्ट्रिप दिलेली आहे. ही माउथ स्ट्रिप म्हणजे तोंडामध्ये ठेवायची ही वॅक्सिनची पट्टी आहे. राईट? अगदी पातळ थीन असते. आपल्याला वाटतं काच आपल्या तोंडामध्ये, किंवा आपण ज्या वेळेला लहान बाळांना जर वॅक्सिन द्यायचं असतं त्यावेळेला लहान बाळांच्या तोंडामध्ये स्ट्रिप ठेवतात. आपल्याला वाटतं की लहान बाळांच्या तोंडामध्ये काचेसारखी पट्टी का ठेवली? पट्टी नसते, ते वॅक्सिन्स असतं, ते वितळून जातं लगेच. सो लाईट ब्रीथ स्ट्रिप्स, राईट? माउथ वॅक्सिनचं कॅरेक्टरिस्टिक्स बघा. लाईट ब्रीथ स्ट्रिप्स, क्विक डिझॉल्विंग फिल्म असणार आहे, लगेच मेल्ट होणार आहे. मेल्ट्स इनटू अ लिक्विड दॅट चिल्ड्रन्स अँड इन्फंट्स वुड स्वेल इझिली. म्हणजे सहज ते तोंडामध्ये ठेवल्यानंतर लगेच वितळणार आहे. फर्स्ट डिझाईन बाय अंडर ग्रॅज्युएट्स ॲट जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ॲज बायोकेमिकल इंजिनिअरिंग डिझाईन. कधी डिझाईन केलेलं आहे किंवा कधी तयार केलं हे माउथ स्ट्रिप वॅक्सिन? कधी तयार केलेलं आहे? तर फर्स्ट डिझाईन बाय अंडर ग्रॅज्युएट्स ॲट जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ॲट बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिझाईन्स डे दिवशी हे तयार केलेलं आहे. राईट? याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ॲग्रिकल्चर. राईट? या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये हेल्थ केअर बायोटेक्नॉलॉजी पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ऍग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजीचे ऍप्लिकेशन्स पाहणार आहोत.